कसा आहे मग सकाळच्या 5 वाजता सुमसाम रस्त्यावरचा विषय? चला तर सुरुवातीपासून सांगतो. सुप्रभात मंडळी, ट्रॅव्हल स्टोरीज विथ एकेमध्ये तुमचं स्वागत आहे. कधीच्या नावात आमच्या ग्रुपचा कोकण प्लॅन फिक्स झाला होता. त्यामुळे उत्साहाला लिमिट नव्हती आणि सगळ्यांना पिकअप करायला निघालो. सगळे पोरं स्पॉटवर येऊन थांबले होते आणि मी सीएनजीच्या लाईनमध्ये. आणि शाहूनगरमध्ये येताच ट्रिपला कोणीतरी नजर लावली आणि गाडीचं शॉकअप्सर तुटलं. बॉडी डायरेक्ट टायरवर येऊन टेकली. सकाळचे 5 वाजता हा घोटाणा झाला. रस्ता एकदम सुमसाम होता. गाडी तिथंच बाजूला लावली, चावी पप्पाकडे देऊन दुसरी गाडी अरेंज करून लगेच कोकणकडे धाव घेतली. हिंजवडीपासून पाऊस चालूच झाला होता. पिरंगुटमध्ये येऊस तोपर्यंत तिथंच सूर्यदेवाचं दर्शन झालं, जे की आमचा दर्शनाचा प्लॅन आता मिनिट ठरला होता. आणि मुळशीतला हा पेट्रोल पंप, इथंच आम्ही 2019 साली फोटो काढला होता आणि तेच आठवलं आणि तोच सीन परत रिक्रिएट करायचा ठरवला. हा बघा पहिला आणि आत्ताचा फोटो, 6 वर्षाचा गॅप. टाइमपासलाही चालला होता, निघता निघत नव्हती कोणी. तामिनीत आलो तर पाऊसच पाऊस. तामिनीचं सुख काय असतं हे वेगळं सांगायला नको. सगळे भुकेले होते आणि कोलाट जवळ आल्यानंतर सगळ्यांनी मस्त मिसळवर ताव मारून पोटोबाला तृप्त करून टाकलं. हायवे सोडून रोहामार्गे नांदगावला निघालो तर अजून 50 किलोमीटर तरी बाकीच होते. पुढे आल्यानंतर रस्ता एवढा भारी लागला की म्हणलं आता तिन्ही गाड्यांचं ड्रोन शूट घेऊ. पण तेवढ्यात पावसाने हजेरी लावली आणि लगेच ड्रोन खाली घातला. पावसामुळे गाडी घाण झाली होती, पण भावाने पहिलं क्षत्रिय कुलावतंस हे नाव पुसून मन जिंकलं. पुढे फनसाड फॉरेस्टमध्ये आल्यानंतर जंगलातली शांतता आणि मोकळी हवेचा फील घ्यायचा म्हणून आम्ही दोघं गाडीला लटकलो. फायनली सकाळी 5ला निघून 1 वाजता नांदगावमधील सिद्धिविनायक मंदिरात आलो. आम्ही आलो तर देवाची पूजा चालूच होती. दर्शन घेऊन रूमवर निघालो तर आता सगळे 7 तासाच्या प्रवासाने दमले होते. त्यामुळे रूमवर जाऊन सगळे जेवण करून मस्त पडी मारणार होते. आता खरी मजा इथून पुढे चालू होणार होती. आता पुढे काय काय मजा झाली हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. तोपर्यंत स्टे ट्यून.